स्मॅश दी पॅट्रियार्की अशी मोठ्या आवाजात राहुल गांधींनी पुण्यामध्ये 5-6 दिवसापूर्वी मंचावरनं घोषणा केली. पुरुष सत्ताक पद्धत, पुरुष केंद्रित व्यवस्था चिरडून टाका. त्यासाठी त्यांनी मनुस्मृतीवर आणि हिंदू धर्मावर देखील तोंडसूक घेतलं. त्याच मंचावर हिजाब घातलेली एक महिला देखील आली होती, उपस्थित होती. आता हिनी जो हिजाब घातला होता तो मनुस्मृतीमुळे घातला का काय हे मला माहिती नाही, पण मनुस्मृतीवर भरपूर तोंडसूक घेतलं. त्यानंतर गेले 5-6 दिवस स्मॅश दी पॅट्रियार्की, मनुस्मृती, अमुक तमुक. मी मनुस्मृतीचं समर्थन करत नाहीये, हे देखील लक्षात घ्या. पण स्मॅश दी पॅट्रियार्कीचा केवढा गवगवा. आणि गेल्या 2 दिवसातच दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानासमोर काही मुस्लिम मुली आणि महिला या जमल्या होत्या. त्यांनी देखील हीच मागणी केली, आम्हाला सुद्धा सोडवा पॅट्रियार्की मधून, पुरुष केंद्रित पद्धतीतून. आमचा हिजाब, बुरखा यातून आम्हाला सोडवा. त्यांनी राहुल गांधींच्या बद्दल म्हटलं, यांच्या पक्षानं मुस्लिम महिलांसाठी आजपर्यंत काहीही केलं नाही असा त्यांचा आरोप आहे. तो त्यांनी तिथे बोलून दाखवलाय. आणि मग त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की 3 तलाक विरोधी कायदा जेव्हा नरेंद्र मोदी सरकारने आणलं तेव्हा त्या कायद्याचं समर्थन का नाही केलं? 3 तलाक हा फक्त घटस्फोटापुरता मर्यादित कायदा नाहीये. त्याच्यामध्ये हलाला सारखी अत्यंत नीच पद्धत देखील आहे. मीना कुमारी सारख्या प्रथितयश अभिनेत्री, त्यांची सुद्धा या हलालामधून सुटका झालेली नाहीये. असा हा 3 तलाक आणि हलाला, त्याच्या विरोधी कायदा आणला. 3 तलाक हा गुन्हा केला. पण राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षानं 3 तलाक विरोधी कायद्याचं समर्थन केलं नाही. त्या महिला त्यांना विचारतायत, पुरुष प्रधान व्यवस्थेच्या विरोधात बोलताना या कायद्याला का विरोध केलात? या कायद्यानं आम्हाला 3 तलाक मधनं सोडवलं, त्याचं समर्थन का नाही केलं? हा प्रश्न मी नाही, या मुस्लिम महिला राहुल गांधी